व्हिएतनाम येथे मोती बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवतात आणि इथं मोती पण विकत मिळतात. आपण आता मोती बनवणे फार्मिंग म्हणा त्याच्यामध्ये आहे. हे वेगळे वेगळे शेल दिसतात. तिथं अकोया साऊथ सी आणि ब्लॅक लीफ साऊथ सी असे 3 प्रकारचे मोती मिळतात. कल्चर करण्यासाठी हे चिंपल्यात काढून मध्ये ठेवतात. कल्चर तयार केलेलं आहे. पहिल्या प्रोसेसमध्ये हे शेल जे समुद्रातून आणलेले आहेत ते इथं ओपन करतात. ओपन केल्यानंतर त्यामध्ये कल्चर म्हणजे तो छोटा मोती तिथं आहे, यांच्या इथं जो मोती आहे तो इन्सर्ट करतात. आता तिनं हा इन्सर्ट केला मोती. आता बघू आपण. तिनं ओपन केलं, होल्ड केलं आणि इन्सर्ट केलं. असं ते कल्चर करायसाठी मोती आत इन्सर्ट केल्यानंतर या टँकमधनं की फ्लोटर्स आहेत आणि आत ते शिंपले आहेत. त्या ट्रे फ्लोट होण्यासाठी हे फुल फ्लोटर आहेत आणि ह्या फ्लोटरमध्ये हिनं काढले आता हे फ्लोटिंगमधनं बाजूला काढल्यानंतर असे वेगवेगळ्या ठिकाणी येतात. हे फ्लोटिंगमध्ये आल्यानंतर यातून ते काढले जातात. मोती काढल्यानंतर त्याचं बायफ्रिकेशन केलं जातं आणि हे जे मोठे मोठे आहेत ऑर्नामेंटसाठी वापरले जातात. हे वरचे 3 शिंपल्यातले ऑर्नामेंटसाठी वापरले जातात आणि हे सगळ्यात बारके जे आहेत ते कॉस्मेटिकमध्ये वापरले जातात. असं हे मोती फार्मिंगचं विजन पर हॅलॉंग बे. थँक्यू. व्हिएतनाम येथे क्रूजला आलेलो आहे. वेटिंग एरिया, या छोट्या बोटीतनं क्रूजला जायचं असतंय आणि बहुतेक हे असे क्रूज आहेत. खूप मोठे क्रूज नाही आहेत. आपण व्हिएतनाम येथील लॅमॉर क्रूजवर आहोत. डेकवर आहे मी. जेवण, सुंदर जेवण त्यांनी व्हेज दिल्यानंतर आम्ही वर आलेलो आहोत आणि हा सुंदर नजारा. नॉर्थ व्हिएतनाममध्ये हे जे काय समुद्रामध्ये साधारण 2000 बेटं 1961 वगैरे एक्झॅक्ट आहेत आणि सगळी अशी टोपीसारखी अशी 2000 बेट आहेत. त्यामध्ये बऱ्याच नॅचरल केव, घडी, खिंड अशा झालेल्या आहेत. आपण हे पुढं सगळे क्रूज बघू शकाल. खूप सुंदर नजारा आहे, फारच सुंदर. आपण नजर जाईल तिथं आपल्याला हे वेगळे वेगळे डोंगर दिसतात. असा हा सुंदर नजारा. व्हिएतनामला आलं तर नक्कीच कुठलाही क्रूज घ्या, पण हा नजारा नक्कीच बघायला या. कुठल्याही मला वाटत नाही की या लँडवर मनुष्यवस्ती असेल. हे पूर्ण एक फेरी मार्ग आहे. हे इथलं केबिन ज्यातनं बोट गाईड करतात. समोरने एक क्रूज येत आहे. सुंदर सुंदर व्ह्यू. पाहाल तिकडं डोंगर आणि कॅप्स. सुंदर शब्दाला मर्यादा पडतात असा हा विहंगम दृश्य आहे. बोट
स्पीडबोट राईड चालक You can see nose, body, head. Okay? Yeah. Look like King Kong swimming. Swimming King Kong Islands. किंग कॉंग आयलंड हेड बॉडी आणि ते भोक आहे ते हार्ट तो किंग कॉंग आयलंड स्विमिंग ही तर नोज आहे चेहरा आहे मान आहे ते हार्ट आणि स्पीडबोट त्या दोन ह्याच्यामधून चाललेली आहेत मोती आयलंड केव बघितलं इथं खाली बघ मत्स्यकन्या
1 second there. Come on, man. खूपच सुंदर. कॅमल कॅमल. याला बांबू बोट म्हणतात. काल आपण पायानं चालवणारी बोट बघितली, आता उभ्यानं वल्लवणारी बोट आहे ही. कसं वल्लवतात वेगळ्या प्रकारे बघा. ही बांबू बोटनं आपण या केऊच्या पलीकडे जाऊन परत येणार आहे. आणि हे सुंदर आयलँड्स बांबू बोट. नॉर्थ व्हिएतनाम येथील आयलँडवर आपण आलेलो आहोत. 2000 आयलँड आहेत. इथं बांबू बोट म्हणून या बोटी आहेत. उभ्यानं कशा वल्लवतात आपण बघू शकता. या बांबू बोटनं आपण मागं ही जी डोंगराच्या खाली केव दिसते आहे त्यातून परत येतो जाऊन. हे केवमधनं परत येणारे लोक असे सुंदर वल्लवत आपण बघू शकता वल्लवताना. बांबू बोट व्हिएतनाम. No matter where you are and what you do, you just think positive thinking in your mind. You will get the fun. You will get the good experience. So if you worry too much, may I ask you go or not? Yeah. And whenever rain, we can see the waterfall, big waterfall. No rain, no waterfall, right? So that is we have to say that lucky thing. Like we call the sudden rain like this, that is a lucky rain. You get the sunny today. You get rainy, sunny, rainy, cloudy in a day. You get a lot of luck. Yes. You know, sorry, do not talk with your friends in the other bus. They couldn't go to speedboat. They couldn't. Because there, the cruise, they cannot open the open tour. The open tour for King Kong Island. Yeah, so they lose the chance, right?